आपल्याबरोबर आहेत परळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीमान बाजीरावजी धर्माधिकारी साहेब. साहेब, तौहीद खान प्रकरण या राज्यामध्ये गाजले आणि आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडले आणि त्यावर चर्चा चालूत असताना माजलगावचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके यांनी कडाडून विरोध करून त्याच्यावर आक्षेप घेतला. यामुळे या बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्याबद्दल काय सांगताय? आमच्या परळीतील युवक तौहीद खान यांची हत्या झाली आणि पोलिसांचं खरं तर कौतुक करावं वाटतं की 48 तासात त्यांनी आरोपींना गजाड केलं आणि धनंजयजी मुंडे साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, औचित्याचा मुद्दा, आणि लवकरात लवकर आरोपींना फास्ट ट्रॅकमध्ये निकाल लागला पाहिजे, सजा मिळाली पाहिजे. आणि खरं तर सगळ्या तौहीद खान यांच्या मुलीची जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे आणि येत्या काळात ते आपल्या सर्वांना दिसून येईल. आणि खरं तर साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की माजलगाव मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी ज्यावेळेस तौहीद खान यांचं प्रकरण विधानसभेमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी मांडले त्यावेळेस प्रकाशदादा सोळंके यांनी आक्षेप घेतला, त्यावर आपण काय म्हणताय? नाही, चूक आहे ना. दादांनी खरं तर एक संवेदनशील असा मुद्दा होता परळीचा आणि ते पटलावरती नंतर तुम्ही बघितलं असेल की धनंजयजी मुंडे साहेबांचं औचित्याचा मुद्दा पटलावर त्या दिवशीच्या कामकाजात होता आणि दादांनी तशी का मांडणी केली मला माहिती नाही, कारण दादा एक नेते मोठे आमच्याच पक्षाचे नेते आहेत, पण का मांडणी केली आम्हाला काही माहित नाहीये तशी का. सर, शेवटचा प्रश्न आहे, ज्या वेळेस हा खून झाला तौहीद खान यांचा त्यावेळेस या मतदारसंघाचे आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी त्यावेळेसच भेट देणे आवश्यक होते या कुटुंबाला, परंतु साहेबांनी लेट भेट दिलेली असल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये, मी बोलत नाहीये पत्रकार म्हणून, येथील मुस्लिम समाज बोलतोय, त्यावर धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर येथील मुस्लिम समाज नाराज दिसतोय. त्यावर आपण प्रथम नागरिक आहात नगरपालिकेचे, त्याबद्दल काय सांगताय? अतिशय चुकीचं आहे. साहेबांची हैदराबादला AIG मध्ये ट्रीटमेंट चालू होती आणि परळी शहरात हिंदू मुस्लिम आम्ही सर्व गंगा जमुनी तहसीब म्हणून एकत्रित राहतो. सण उत्सव आम्ही एकत्रित साजरे करतो. एक 2-4 लोकांनी असं उठवलेलं असतं हे, पण असं काही समाजामध्ये तसं मत नाही आहे. ज्या दिवशी साहेब आले लगेच तात्काळ आम्ही सर्वजण भेटायला गेलो आणि सर्व जबाबदारी साहेबांनी घेतली. अशी काही चर्चा मी तर नाही ऐकली. तर आपण पाहताय की परळी नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष बाजीरावजी धर्माधिकारी साहेब यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर यांच्या म्हणण्यावर सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड.